सर्वात आधी जाणून घेऊया इतिहास म्हणजे काय. इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद आणि अभ्यास. या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली माहितीये? नाही मॅडम. ती अधिक ह अधिक आस मिळून तयार होतो शब्द इतिहास. प्रसिद्ध इतिहासकार E.H. कार यांच्या मते भूतकाळ आणि वर्तमान काळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय. तर हेपॉर्ड यांच्या मते इतिहास हा अनुभवांचा नंदादीप आहे. मॅडम याचा अर्थ काय? खूप छान प्रश्न, पाहूया. थोडक्यात सांगायचं तर भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजेच इतिहास होय. पण मित्रांनो, इतिहासाची आवश्यकता काय आहे? लाखो वर्षांत मानव कसा राहिला, त्याचं अन्न कोणतं होतं, त्याची वस्त्रे कशा प्रकारची, प्रश्नांची उत्तरे आपल्याला इतिहासाचा अभ्यास केल्यावरच मिळतात. आपल्या पूर्वजांनी केलेल्या प्रगतीतून आपल्यात स्वाभिमानाची भावना निर्माण होते. आता पाहूया कालगणना. भूतकाळात घडलेल्या घटनांचा एकमेकांशी परस्पर संबंध असतो. मॅडम हे कसे कळेल? हो, बघूया. या घटनांचा कालक्रम ठरवण्यासाठी काळ मोजण्याची जी पद्धत वापरली जाते त्याला कालगणना म्हणतात. हो मॅडम. परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा मुद्दा इतिहासाचा जनक. युनानी किंवा ग्रीक विचारवंत हिरोडॉटस याला इतिहासाचा जनक मानले जाते. त्याने सर्वात आधी इतिहासाची शास्त्रशुद्ध मांडणी केली. त्याच्या पुस्तकाचं नाव होतं हिस्टॉरिका. आणि भारतीय शास्त्रोक्त इतिहासाचे जनक कोण? तर ते आहेत दामोदर धर्मानंद कोसंबी. स्पर्धा परीक्षा असो व ज्ञानाची ओढ, इतिहासाचा अभ्यास प्रामुख्याने 3 कालखंडांत पहिला प्राचीन भारताचा इतिहास, दुसरा मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि तिसरा आधुनिक भारताचा इतिहास. या कालखंडात भारताने कशी स्वातंत्र्य समजून घ्यावी. चला तर मग या इतिहासाच्या प्रवासाला सुरुवात करूया. हो मॅडम. खूप छान, पहा हा फक्त सुरुवात आहे.